अन्नपूर्णा वर्ल्ड्स किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी पालक पराठा. एकदम परफेक्ट, एकदम सोपी रेसिपी आणि लवकर अगदी 10-15 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी. चला तर एक जुडी मी पालकाची घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. पालक आपण बारीक चिरून घेऊयात. आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, त्यामुळे मी तो चिरला थोडा. बघू शकता मी चिरून घेतलेला आहे. याचबरोबर मी ॲड केल्या 2 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 8-10 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये ॲड करूयात. त्याला बारीक करून घेते मी. चला तर इथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण चाळून घेऊन यामध्ये घातलं. 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच ओवा घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. तर आपण लागलीच यामध्ये 1 चम्मच तीळ घातलेले आहेत आणि तयार केलेली पालकाची पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊयात आणि छान मळून घ्यायचे. थोडं पाणी ॲड करून मी पीठ मळून घेते. बघू शकता तुम्ही. चला तर मग पीठ मळून झालेलं आहे. थांबले होते नंतर आपण असे छोटे छोटे अंडे घेऊन मस्त छोटे छोटे पोळे लाटून घेऊ. नरम होण्यासाठी यामध्ये मी थोडं तेल आणि थोडंसं यावर पीठ घालत आहे, जेणेकरून तर लेयर्स पडतील मध्ये काही यासाठी. आणि नरम सुलक्षित पराठा होतो मस्तपैकी. चला सुरुवात. मी अगोदरच पॅन गरम करून घेतलेलं होतं. त्यावरती थोडं 1 चम्मच तेल घातले मी. त्यावरती पराठा मस्त मीडियम गॅसवर आपण याला कमीच ठेवायची, नाहीतर असं